दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कर्जत पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता सुधाकर घारे तर उपसभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी काम पाहिले, तर त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचे सहकार्य लाभले. निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषद गटाच्या 6 पैकी सर्व 6 जागा जिंकल्या होत्या. तसेच पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सभापती पदासाठी नमिता घारे तर उपसभापती पदासाठी चित्रा ठाकरे यांनी अर्ज सादर केला. दुपारी 1 वाजेपर्यंत या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. निवडीनंतर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सभापती व उपसभापती दालनात पदभार स्वीकारला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशक्ती लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.